सतत पोटदुखी व छाती जळजळ होतीये, हा पोटाचा अल्सरचा त्रास असू शकतो. तर पोट हे आपलं पहिलं अवयव आहे, ज्याच्यामध्ये आपण जे काही जेवण करतो ते अन्न आपल्या पोटात जातं. मग हे पोटात गेलेलं अन्न पचन करण्यासाठी पोटामध्ये ॲसिड बनत असतं. कधीकधी हेच ॲसिड आपल्या पोटामध्ये छाले बनवतात आणि ह्या छालेला आपण अल्सर असं म्हणतो. मग ह्याचं आपल्याला लक्षणं काय असतात? तर लक्षणं म्हणजे वारंवार पोटाच्या वरच्या भागात दुखणं, जेवण केल्यावर हे दुखणं वाढणं, छातीत जळजळ होणं, करपट ढेकरा येणं, जेवण केलेलं अन्न सारखं सारखं तोंडात येणं, उलटी मळमळसारखं वाटणं, अपचन होणं, हे त्याचे सुरुवातीचे लक्षणं असतात. मग हे कोणामध्ये जास्ती बघितलं जातं? काय काय रिस्क फॅक्टर्स आहेत त्याचे? तर रिस्क फॅक्टर्समध्ये वारंवार पेन किलर्स घेणं, एच पॅलोरी नावाच्या किटाणूचं इन्फेक्शन असणं, स्मोकिंग करणं, दारू घेणं, स्ट्रेसफुल लाईफ जगणं, हे याचे मेन कारण आहेत. ह्या अल्सरच्या त्रासाला नुसतं दुर्लक्ष करून चालेल का? तर नाही. ह्या अल्सर जसं जसं हळू सुरुवातीला छोटे असतात, हळूहळू ते मोठे होत जातात आणि त्याच्या कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात? तर त्याच्यामधून रक्तस्राव होऊ शकतं किंवा जसं जसं अल्सर खोलसर होत जातो, पूर्णपणे पोट फाटू शकतं आणि लॉंग टाईम अल्सरमध्ये कॅन्सरही उद्भवू शकतो आणि असे कॉम्प्लिकेशन झाले की त्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो. म्हणूनच सुरुवातीला जेव्हा हे अल्सरचा त्रास होतो, त्याचं लवकरात लवकर निदान करून त्याचं व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली पाहिजे. मग हे निदान आपण कसं करतो? तर पेशंटला बघून आपण एंडोस्कोपी करतो. एंडोस्कोपी करून काही काही वेळेस तुकडा घ्यायला लागतो. किती सूज आहे ह्याचं प्रमाण बघत असतो आणि त्याच्याप्रमाणे पेशंटला योग्य ते औषधं देतात. त्या औषधांनी मग पेशंटचा रिस्पॉन्स पाहून आपण पुढची ट्रीटमेंट करत असतो.